हिवाळी अधिवेशनाच्या 6व्या दिवशी सुद्धा अनेक आंदोलने सुरूच आहे। याच पार्श्वभूमीवर आज आपण आलेलो आहोत यशवंत स्टेडियम येथे, जिथे चॉकलेट मोर्चाच्या नावाने एक मोर्चा काढण्यात आला आहे। जाणून घेऊया या अनोखा मोर्चाच्या बाबतीत। या लाडक्या बहिणीचा घात तुम्ही घ्याल, या लाडक्या बहिणीला 8,000 10,000 पाहिजे। प्रशासन आणि सरकारकडून वारंवार रोजगाराबाबतीत चॉकलेट दिली जाते आणि दखल घेतली जात नाही, यावर आपले नेमके म्हणणे काय आहे? आम्ही गेले 8 महिने झालं हे आंदोलन करतोय आणि या हिवाळी अधिवेशनामध्ये आम्ही 6वा दिवस आहे आमच्या या आंदोलनाचा। चॉकलेट मोर्चा पण काढला, चॉकलेट नको रोजगार हवा म्हणून सांगितलं, पण सरकार काही राज्यातल्या युवकांना युवतींना रोजगार देण्याच्या मानसिकतेत दिसत नाही। त्यांच्याबरोबर चर्चा झाली पण चर्चा निष्फळ झाली। म्हणून आज आम्ही सरकारला जागं करण्यासाठी, सरकारला सद्बुद्धी मिळण्यासाठी आज आम्ही साष्टांग दंडवत लोटांगण मोर्चा काढून आम्ही सरकारला विनंती प्रार्थना करतोय की राज्यातल्या युवकांना रोजगार द्या आणि त्यांचं मानधन वाढवा। आणि जर एवढं करून जर ते ऐकत नसतील तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये मग महानगरपालिका असेल की जिल्हा परिषद पंचायत समिती असेल, त्या निवडणुकामध्ये यांना महाराष्ट्रामध्ये फिरणं मुश्किल करू। सरकार रोजगाराच्या प्रश्नावर कधी गंभीर होणार असे तुम्हाला वाटते? सरकारला राज्यातल्या लोकांना रोजगार देण्यावर सरकारचा आता भर नाही आहे। प्रत्येक योजनेमधून चॉकलेट द्यायचं, लोकांना थोडंसं निवडणुकीच्या अगोदर खुश करायचं, निवडणूक संपली की त्यांना वाऱ्यावर सोडायचं, अशा प्रकारचा अजेंडा जणू काय देवाभाऊच्या सरकारनं राबवत असताना दिसतंय। त्याच्यामुळं हे सरकार चॉकलेट देणारं सरकार आहे। हे पहा ना, आता विधानसभेचं अधिवेशन 14 दिवसाचं होतं, ते 7 दिवसावर आणलं आणि या 7 दिवसामध्ये 200 कोटी रुपये खर्च करून विदर्भाच्या हाताला काय लागलं, राज्याच्या हाताला काय लागलं, तर फक्त चर्चा झाली लाडक्या बहिणीच्या योजनेची। बाकी कुणालाही काहीही भेटलेलं नाही। ना राज्यातल्या युवकांना रोजगार भेटला, ना राज्यातल्या शेतकऱ्याला कर्जमुक्ती भेटली, ना राज्यातल्या कामगारांना काम मिळालं। त्याच्यामुळं हे सरकार चॉकलेट देणारं सरकार आहे। यांना जागं केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। सरकारच्या या खोट्या आश्वासनांमुळे जे तरुणांमध्ये असंतोषपणा पडत आहे, म्हणजे निर्माण होत आहे, त्यावर सरकारची भूमिका आपण कशी दर्शवतो? आत्ताच आम्ही तुम्ही पाहिलं असेल, काही आदिवासी लोक आत्महत्या करायला वरून गेले आणि आमच्या प्रशिक्षणार्थ्यांनी त्यांना वाचवलं। म्हणजे आम्ही कायदा पाळणारे लोक आहोत, पण एक दिवस कायदा पाळणारे लोक सुद्धा अतिरेक झाल्यानंतर हे सत्तेतल्या लोकांची मगरुरी जर वाढली असेल तर पुन्हा नेपाळच्या सारखी स्थिती आपल्या राज्यामध्ये व्हायला वेळ लागणार नाही। एक सेकंड, एक क्वेश्चन त्याच्यामध्ये ॲड कर की लाडकी बहीण योजना जास्त म्हणजे महत्त्वाची की लाडकी बहीण संरक्षित असणं जास्त महत्त्वाचं? लाडकी बहीण योजना महत्त्वाची आहे की लाडक्या बहिणींचे संरक्षण महत्त्वाचे आहे, यावर तुम्ही काय म्हणता? सर्वप्रथम लाडक्या बहिणीचं संरक्षण महत्त्वाचं आहे। आज लाडक्या बहिणीची आबरू सुरक्षित नाही आहे। आज लाडक्या बहिणीला लुटलं जाते, लाडक्या बहिणींवर अत्याचार केले जात आहेत आणि देवाभाऊ गृह खातं त्यांच्याकडे असताना सुद्धा त्यांना संरक्षण मिळत नाही आहे। फक्त 1500 रुपये दिले, 1500 रुपये दिले, एवढा एकच घोष त्यांचा चालू आहे। पण लाडक्या बहिणी अगोदर म्हणतायत आम्हाला संरक्षण द्या आणि दुसऱ्या सावित्रीच्या लेकी म्हणतायत आम्ही शिकून बेरोजगार झालो, आम्हाला रोजगार द्या, आम्हाला फुकट नकोय, आम्हाला काम द्या। ही भूमिका आज घेऊन आम्ही राज्य सरकारला भांडतोय। मागण्या पूर्ण न झाल्यास आपण तीव्र आंदोलन करण्याची काही शक्यता आहे का? यापेक्षा अधिक तीव्रतर आंदोलन करू, पण ह्या महानगरपालिकेच्या आणि जिल्हा परिषद पंचायत समिती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये यांना फिरणं मुश्किल करू। तरुणांमधील जो रोजगाराचा आक्रोश आहे त्यालाच चॉकलेट मोर्चाचे नाव देण्यात आले आणि यांनी संबोधले आहे की राज्य सरकार हे कंस मामाच्या स्वरूपाचे आहे। आता हेच कंस सरकार आपल्या रोजगाराची मांडणी स्वरूपात विधानसभेत कशी करणार हे पाहण्याचे ठरणार आहे। कॅमेरामॅन प्रवीण सूर्यवंशी सोबत नंदिनी बर्वे, महान्यूज 7 नागपूर।